व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. असेच प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असतील. तर सांकेतिक भाषा हा बुद्धिमत्ता चाचणीचा घटक, त्याच्यावरती आधारित आत्तापर्यंत विचारलेले गेलेले सगळे प्रश्न आणि पुढील परीक्षेमध्ये सुद्धा असेच प्रश्न येतील. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत कसर 407, रजक 420, सदर 467 असे लिहितात, तर पुढील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा. दशक हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल? चला, अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. सिंपल आहे. आता पहिल्या प्रश्नासाठी बघा, कसर हा शब्द 407 असा लिहितात. परत रजक 420 असा लिहिला आणि सदर हा शब्द 467 असं लिहिलंय. ठीक आहे. तर आपल्याला लिहायचं आहे दशक. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, याच्यामध्ये काय कॉमन निघतो बघू. तिन्ही शब्दांमध्ये र हे अक्षर कॉमन आहे. इथं र आहे, इथं र आहे आणि इथं सुद्धा र दिसतंय आपल्याला. तिन्ही संख्यांमध्ये एक अंक कॉमन असेल, तो कोणता आहे बघा. याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे. तर आपण काय करूयात, र या अक्षरासाठी 4 अंक सांकेतिक भाषा म्हणून वापरलेला आहे. पुढे चला. त्याच्यानंतर या दोन्ही शब्दांमध्ये बाळांनो क कॉमन दिसतोय आपल्याला बघा. मग या संख्यांमध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे, तर 0 कॉमन आहे. तर क या अक्षरासाठी 0 हा अंक येईल. आता राहिला कोण रजांनो, स. पहिल्या शब्दामध्ये स आहे, त्याचबरोबर शेवटच्या शब्दामध्ये सुद्धा स आहे. तर पहिल्यामध्ये कोणता अंक शिल्लक होता, 7. म्हणजे स साठी 7 हा अंक येईल. आता उरला ज, दुसऱ्या शब्दामधला ज आणि दुसऱ्या शब्दामध्ये उरतो 2. त्याचप्रमाणे द आणि द साठी असेल 6. ठीक आहे. जर प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक सांकेतिक भाषा म्हणून वापरलाय, कोड म्हणून वापरलाय हे जर समजलं, तर मग आपल्याला काहीही विचारू द्या, या सांकेतिक भाषेवरती आधारित कोणताही प्रश्न विचारू द्या, आपल्याला तो सहज सुटेल. ठीक आहे. यांनी काय विचारलंय बघा. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय द स क हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल. तर द साठी काय येणार आहे राजांनो, आपण लिहिलंय 6. चला, म्हणजे इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं 6 आहे का, नाही, म्हणजे हा येऊ शकत नाही. स साठी काय आहे राजांनो, स साठी 7 आहे, म्हणजे 6 आणि 7 असलंच पाहिजे. याच्यामध्ये 7 नाही, हा कॅन्सल करून टाका. याच्यामध्ये 6 7 आहे, याच्यामध्ये 6 7 आहे. आता राहिला क साठी काय आहे बाळांनो, 0 आहे. म्हणजे 6 7 आणि 0 असे 3 अंक असले पाहिजेत. तर 6 7 आणि 0 असलेला पर्याय क्रमांक 1 असेल, तिसरा सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 व 0 या अंकापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ पर्यायामधून निवडा. 4 आणि 0 बाळांनो, 4 साठी कोण आहे, र, आणि 0 साठी क. तर र आणि क याच्यापासून अर्थपूर्ण काय तयार होतं, क र. लक्षात आलं असेल तुमच्या की कर म्हणजे हात, आणि त्याच्यासाठी समानार्थी शब्द 2 आहेत. कोणते कोणते आहेत सांगा बरं. किरण हा एक आहे आणि हस्त हा एक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे आपली बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ए ला सी, बी ला डी, सी ला ई असे क्रमाने म्हणत गेल्यास कोणाला पी म्हणावे. सोपा प्रश्न आहे. पी असं नाव कोणाला द्यायचं. आता बघा सिंपल. ए ला सी म्हटलं, बी ला डी म्हटलं आणि सी ला ई म्हटलं. काय केलंय बाळांनो, मध्ये
एक अक्षर सोडलं, मध्ये एक अक्षर सोडून पुढचे अक्षर क्रमशः दिलेले आहेत. आता काय म्हटलंय त्याने, पी साठी काय म्हणावं असं नाही म्हटलं, पी कोणाला म्हणावं. पी कोणाला म्हणावं तर पीच्या अगोदर कोण आहे, ओ, ओला सोडायचा आणि त्याच्या अगोदर कोण येणार आहे, एन. तर पी कोणाला म्हणावं तर एनला पी म्हणावं. खूप छान प्रश्न आहे, थोडा व्यवस्थित लक्ष द्या. इथं 20 आणि स्टार दिलाय, इकडे 17 आहे, म्हणजे 20चा 17 होण्यासाठी काय करावं लागतं बाळांनो, तर 20 मधून 3 वजा करावं लागतं. म्हणजे या स्टारचा अर्थ काय राहील, -3 असा होईल. या स्टारचा अर्थ होईल -3. बर, आता खाली या. 18चा 9 करायचा आहे मला. 18चा 9 करत असताना इथं बॉक्स दिलाय, म्हणजे 18चा 9 करण्यासाठी मला भागिले 2 करावं लागेल. म्हणजे या बॉक्सचा अर्थ असेल -2. ठीक आहे, याच्यापेक्षा वेगळं काही चिन्ह दिसतंय का, नाही. एकदा क्रॉस चेक करून घेऊया की जर मी इथं -2 केलं तर 60 भागिले 2 30, पुन्हा 30 भागिले 2 15 येईल, बरोबर आहे. आणि हे -3 -3 -3, 3 वेळा -3 -3 म्हणजे काय, -9. मग 49 मधून 9 गेल्यानंतर 40 उरतं का, उरतं. याचा अर्थ आपण जे इथं लॉजिक लावलं किंवा जो संकेत आपण ग्राह्य धरलाय तो बरोबर आहे. आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. 100 बॉक्सचा अर्थ आहे -2, इथं -2 लिहितो आणि हे 2 वेळा स्टार दिलेत, स्टारचा अर्थ आहे -3, 2 वेळा आहे म्हणून -3 आणि -3 असं लिहूया. चला, पदावलीचा नियम काय सांगतो, अगोदर भागाकार करून घ्या. म्हणजे 100 भागिले 2 50 येतं राजांनो, आणि हे -3 आणि -3 आहे असं ठेवा. ठीक आहे, 50 -3 -3 -6, 50 -6 काय येणार बाळांनो, 44. काय येणार आहे, 44 येणार आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे. चला, आता बघा पहिल्या पर्यायामध्ये 88 आणि बॉक्स आहे, म्हणजे 88 भागिले 2 केलं तर मला 44 मिळतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता दुसरा पर्याय 88, चला स्टारचा अर्थ आहे -3, -3 जर केलं मी तर माझं उत्तर काय येणार राजांनो, 85 येणार, म्हणजे दुसरा पर्याय येत नाही. तिसऱ्याकडे या. 47 स्टार म्हणजे काय रे बाळांनो, -3 आहे. 47 -3 बरोबर 44. आपल्याला अपेक्षित 44च आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका सांकेतिक भाषेत LOAD हा शब्द 12 15 14, GOAT गोट हा शब्द 7 15 120 असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द कसा लिहाल. खूप छान प्रश्न आहे बघा. एका सांकेतिक भाषेत लोड मध्ये यल आहे आणि यलचा अनुक्रमांक 12 येतो, इथं 12 दिलाय. ओचा अनुक्रमांक 15 येतो, एचा अनुक्रमांक 1 येतो आणि डीचा 4. सरळ सरळ ज्या क्रमानं अक्षरं दिली त्याच क्रमानं त्यांचे अनुक्रमांक दिलेले दिसत आहेत. जी 7 आहे, ओ 15 आहे, ए 1 आहे आणि टी 20 आहे. मग आता आपल्याला विचारलंय मेघ. यम साठी बाळांनो 13, ए साठी 1, के साठी 11, ई साठी 5. 13 1 11 5 कुठं दिसतंय पर्यायामध्ये, 13 1 11 5 पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील चौकटीत आकृत्यांसाठी अंक दिलेत, तर प्रश्नाकृती दिलेली आहे आणि एक पदावली दिली छानपैकी, बघूया. चला डायरेक्ट सुरुवात करूया आपण. चला, चौकटी कंस आहे, त्याच्यामध्ये साधा कंस आहे. आता हे जे चिन्ह आहे या चिन्हासाठी कोणता अंक आहे बाळांनो, 12 आहे. 12
त्याच्यानंतर बॉक्स आणि त्याच्यामध्ये डॉट आहे, तर बॉक्सच्या आतमध्ये डॉट 4 अंकासाठी, 4 कंस पूर्ण करून घेऊया, भागिले त्रिकोणाच्या आतमध्ये डॉट असेल, बघा त्रिकोणाच्या आतमध्ये डॉट असेल तर 5, आणि हा वर्तुळ जो सिंपल आहे त्याच्यासाठी 15 आहे. इथं चौकटी कंस पूर्ण करून घ्या, अधिक पुढचा कंस, साधा चौकोन एक त्याच्यासाठी किती आहे बाळांनो 16, आणि चौकोन आणि त्याच्यामध्ये डॉट आहे तर त्याच्यासाठी आहे 4. अशा पद्धतीनं आपली पदावली पूर्ण झाली. त्यांना अपेक्षित आहे तिथं दिलेल्या चिन्हांसाठी जे अंक आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे, आणि सेकंड स्टेप तुम्हाला ही पदावली सोडवता आली पाहिजे. बघूया, जर याच्यामध्ये बघा 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, आणि इथं 5 1 5, 5 त्रिक 15. म्हणजे बघा इथं काय मिळालंय मला, तर 3 भागिले 1/3 मिळालं मला, अधिक 4 1 4, 4 × 16, आणि इथं 4 मिळालं. आता हा भागाकार म्हणजे काय असतंय, तर त्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणायचं असतंय, म्हणजे 1/3चा गुणाकार व्यस्त 3 अधिक 4, म्हणजे 3 त्रिक 9, आणि हे 4, 9 आणि 4 किती मिळतं बाळांनो 13 मिळतं. तर 13 साठी कोणतं चिन्ह आहे बघा, तर उलटा त्रिकोण दिलाय. उलटा त्रिकोण कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. वर्गात गटप्रमुखाने सूचना देताना एक ऐवजी व, बघा एका ऐवजी व लिहा ऐवजी ब, लिहा ऐवजी ब, वाचा ऐवजी प्रिंटिंग मिस्टेक आहे, काय रीत वाचा ऐवजी कोणता नक्की, इथं वाचा ऐवजी उ, इथं टायपिंग एरर आहे. त्याच्यानंतर उठा ऐवजी ल, आणि बसा ऐवजी ए. बसा ऐवजी ए. अक्षरांचा वापर केला त्यानुसार एक गटकार्य करताना त्याने खालीलप्रमाणे सूचना दिल्या. त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती. चला, व किती वेळा आलाय बघा, एकदा, 2 3 4 5 आणि 6, व 6 वेळा आला. ब किती वेळा आला, ब 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे लिहा ही क्रिया 6 वेळा केली. त्याच्यानंतर वाचा, उ किती वेळा आला, 1 2 3 आणि 4, उ 4 वेळा आला. ल किती वेळा आला बघा, 1 2 3 3 वेळा आला. जे ए किती वेळा आला, 1 2, ए 2 वेळा आला. तर एक व शिल्लक राहिला आपल्याकडनं, तो मोजला गेला नव्हता का, हो 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 5 6 आणि 7, सॉरी व आपल्याकडून एकदा मोजताना राहिला, म्हणजे व 7 वेळा आहे. ठीक. त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती. सर्वाधिक वेळा
केलेली कृती. इथं मला वाटतं ऐका असेल आहे ना, बहुतेक ऐकणं ही कृती आहे. ठीक आहे, तर ऐका ही कृती सर्वाधिक वेळा केली. चला पुढच्या प्रश्नाकडे. एका सांकेतिक भाषेत पॉट हा शब्द POTQ असा, आउट हा शब्द असा आणि 10 हा शब्द. ठीक आहे, तर सांकेतिक भाषा दिलेली आहे. आता नीट लक्ष द्यायचं. चला, अतिशय सोपा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. पहिला अक्षर, लक्ष ठेव बघा, या प्रश्नामध्ये पहिलं अक्षर जसंच्या तसं ठेवलं आहे. टी साठी टी, तर इथं सुद्धा पहिलं अक्षर आपल्याला जसं आहे तसं ठेवायचं. सी साठी सीच असेल, पण पर्यायात सुद्धा त्यांनी पहिलं अक्षर जसं तसं दिलं आहे. आता बघा, इथं क्यू, पी आणि यू दिलं आहे. तर पीच्या नंतरचा क्यू एक अक्षर पुढं गेलो आपण, ओच्या नंतरचा पी एक अक्षर पुढं गेलो, टीच्या नंतरचा यू एक अक्षर पुढं गेलो, सीच्या नंतरचा डी म्हणजे शेवटी डी येणार बाळांनो. आता शेवटी डी कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. तर एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे, उत्तर मिळून जाईल. बरं, पुढं चला. त्याच्यानंतर टी किती आहे रे? टीच्या नंतर यू म्हणून इथे यू घेतला, टीच्या नंतर यू म्हणून इथे घेतला, एनच्या नंतर ओ म्हणून इथे घेतला आणि मग त्याच्यानंतर टीच्या नंतर यू म्हणून 2 नंबरला यू येणार आहे का? आहे. तिसऱ्या क्रमांकाला बघा, ओ यू ई मधलं अक्षर जसं आहे तसं, म्हणजे इथं सुद्धा यूच घ्यावं लागेल आपल्याला. मधलं अक्षर जसंच्या तसं ठेवलं आहे, बरोबर आहे. पुढं चला. त्याच्यानंतर इथं पी घेतलं आहे, त्याच्यानंतर व्ही एफ. हा पी काय सांगतोय? ओच्या नंतरचा पी, यूच्या नंतरचा व्ही, ईच्या नंतरचा एफ, म्हणजे यूच्या नंतरचा कोण येणार? व्ही येणार इथं आपला. बघा, आहे का? आहे. आणि त्याच्यानंतर या अक्षरासाठी काय लॉजिक आहे? तर शेवटचे अक्षर जशी या तसे, म्हणजे इथं शेवटचं अक्षर जसं या तसं ठेवायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न अतिशय सोपा आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द बघा, एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द श ला द धा असा लिहितात. परात हा शब्द नाय ना असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत पसायदान हा शब्द कसा लिहाल? बोला. बघा इथं सा दिलंय, तर सच्या अगोदर काय येतं? वर्णमालेमध्ये श येतं, पण साचा काना काढून टाकला. त्याच्यानंतर वच्या अगोदर कोण येतो? ल येतो, तर इथं वला काना नाही, इकडं ल ला काना दिला. धच्या अगोदर द येतो, इथं दहाला काना आहे, तिकडं काना काढून टाकला. न च्या अगोदर ध येतो, इथं न ला काना नाही, तिकडं काना दिलाय. इथं सुद्धा बघा, पच्या अगोदर कोण आहे? न आहे, काना दिला. त्याच्यानंतर रच्या अगोदर य, काना काढून टाकला आणि तच्या अगोदरचा न बाणाचा. ठीक आहे, तर मग पच्या अगोदर कोण येतो बाळांनो? बघा, पच्या अगोदर कोण येतो? न. आणि विशेष बघा, इथं पला काना नाही, म्हणजे इथं पला काना नाही, म्हणजे इथं आपल्याला न ला काना द्यावा लागेल. बघा, सच्या अगोदर कोण येतो? षटकोनाचा येतो, पण इथं स ला काना आहे, म्हणजे इथं श ला काना देऊन चालणार नाही. याच्या अगोदर कोण येतो? म, म्हणजे याला काना नाही, इथं म ला काना द्यायचा. दच्या अगोदर कोण येतो? दच्या थ, द ला काना आहे, म्हणजे इथं थ ला काना द्यायचा नाही. आणि नच्या अगोदर कोण येणार? बोला, ध, म्हणजे इथं ध ला काना द्यावा लागणार. ना श मा थ धा, ना श मा थ धा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन पहा. एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द 427
सलग हा शब्द 427 असा. त्याच्यानंतर लपव, लपव हा शब्द 584 असा. आणि गवत हा शब्द गवत हा शब्द 597 असा लिहितात. तर ल साठी कोणता अंक वापरला आहे? चला, या दोघांमध्ये ल आपल्याला कॉमन दिसत आहे, म्हणजे या दोघांमध्ये एक अंक कॉमन असणार आहे. कोणता असेल तो? 4. म्हणजे ल साठी मला 4 मिळेल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर मिळून जाईल. ल साठी पर्याय क्रमांक 3 येईल.